भेंडी तोडायला मी आलेलो आहोत. अशी भेंडी अपोजिट साईडला तोडायची. या साईडला बेंड आला आहे, त्याच्या अपोजिट साईडला भेंडी करायची. मग ती लगेच तुटली जाते. नाही तुटली तर अशी थोडी फिरवून काढायची. हे भेंडीचं वरचं फूल आहे. एक बोटाच्या आकाराची भेंडी तयार झाली की ती काढली पाहिजे. नाही निघाली तरी अशी फिरवून काढायची. असं बाल्टी घेऊन फिरावं लागते. आणि ही मिरच्याची रोपं आहेत. अजून सुरुवात झालेली आहे मिरच्या यायला. मिरच्या इकडे आहेत, दिसतात. मिरच्याची रोपं आहेत. आणि पुढे आपण जाऊया. एक 20 गुंठ्याची जागा ही. याच्यामध्ये मिरची, भेंडी, इकडे सूर्यफुलं आलेली आहेत. वीस गुंठ्यामध्ये एवढं हे पीक घेतलं आहे. या शेतकऱ्यांकडून होलसेल मार्केटला 40-45 रुपये किलोने भेंडी विकली जाते किंवा व्यापारी लोक घेतात. आणि ते मग तिकडे पुढे 80 रुपये 60 रुपये किलोने भेंडी विकतात. म्हणजे शेतकऱ्यांना फक्त प्रॉफिट येतो 45 रुपये पर किलो. त्यांचं मायनस खर्च, मेहनत, बियाणं, औषधं, फवारणी हे सगळे येऊ करून 45 रुपये तो कमवणार. त्याच्यातलं किती रुपये त्याचा ॲक्च्युअल प्रॉफिट होईल काय माहिती नाही. आणि व्यापारी लोक 15 रुपये पर किलो मागे कमवतील. 15 रुपये, 25 रुपये, 30 रुपये किलो मागे कमवतात. भले त्यांचं पण पुढे माल तो गेला पाहिजे, विकला गेला पाहिजे. त्यांचं पैसे त्यांना गुंतवायला लागतात. त्याचा ते मोबदला एवढा कमवतात. आणि हे असं आम्ही ग्लोव्ज घातलेले आहेत, नाही त्याचे बारीक बारीक काटे हातात घुसतात. ही भेंडी तोडताना अशी हे वाकडी करायची, तोडायची. एवढी मोठी भेंडी आहे. जास्त मोठी भेंडी असेल तर ती बाजारात कोण विकत पण घेत नाही. मिरच्या बऱ्याच मोठ्या झालेल्या आहेत. आता ते उद्या तोडायला घेतलं पाहिजे. पण आता हे मी 1 तास मी काम करतो आहे. भेंडी वर खाली, खाली बस, खाली वाक, वर उभा राहा, वरच्या भेंड्या तोड, खाली वाक, खालची भेंड्या तोड. तर माझी कमर जाम झालेली. हे लोक एवढी मेहनत करतात आणि हे सर्व करतात. हॅट्स ऑफ या शेतकऱ्यांना.